स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आहे खुशखबर। पहा, सरकारकडून लाडक्या बहिणींना नवीन वर्षात नवीन गिफ्ट दिलं जाणार आहे। कालच या गिफ्ट संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं नवीन काय गिफ्ट आहे हेही आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता वाटपासंदर्भातही महत्त्वाची माहिती आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे कधीपर्यंत मिळतील आणि कोणत्या अकाउंटमध्ये पैसे येतील, कोणत्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत, या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, बहिणींना खुश केलेला आहे। आता 2025 साठी लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते तर मिळणारच आहेत, परंतु सोबतच त्यांना गिफ्ट देखील मिळणार आहे। काय आहे हे गिफ्ट, पैसे कधीपर्यंत मिळतील, ज्यांना पैसे आलेले नाहीत कोणत्या अकाउंटमध्ये येतील, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवनवीन माहिती सरकारकडून जारी करण्यात येते आणि ही सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सुरुवात करूया व्हिडिओला। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळत राहील। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून खुशखबर, बहिणींना केलेलं आहे खुश। सरकारने दिलेलं आहे नवीन गिफ्ट, नवीन वर्षाचं हे नवीन गिफ्ट असणार आहे नक्कीच, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पहा खुश होणार आहात। 24 तारखेपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता तर वाटपच करण्यात येत आहे। हा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे, पण आता महिलांसाठी आणखीन एक खुशखबर आहे। खुशखबर कोणती आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण वॉच करणं गरजेचं आहे। या गिफ्ट संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। लाडक्या बहिणींच्या गिफ्ट संदर्भात सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे आणि हा निर्णय काय आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे जाणून घेणं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। लाडक्या बहिणींसाठी सरकार वेगवेगळ्या योजना तर सुरू करतच आहे, सोबतच या ठिकाणी पहा अन्नपूर्णा योजना, वयोश्री योजना, युवा प्रशिक्षण योजना, वेगवेगळ्या योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत। आणि आता आणखीन एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी घेण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये फेमस गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। 2,47,00,000 महिलांना लाभ सरकारने दिलेला आहे आणि हा आता आकडा वाढणारच आहे। दुसऱ्या टप्प्यातील वाटप सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यात महिलांना पैसे यायला 24 तारखेपासून म्हणजेच 24 डिसेंबरपासून वाटप सुरू झालेले आहे। त्या अगोदर आपल्याला संक्रांतीला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार अशी माहिती मिळत होती, परंतु आता फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळणार आहे। पण काळजी करू नका, आता नक्कीच महिलांसाठी खुशखबर आहे। नक्कीच सरकार महिलांचा विचार करत आहे। पूर्ण 2025 या वर्षासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी करण्यात आलेले आहे। महिन्याला प्रत्येक महिलेला पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे। तर या ठिकाणी पहा काय आहे हे गिफ्ट आपण पाहूया। आजपासून महत्त्वाचा निर्णय इथं होऊ शकतो। लाडक्या बहिणींना जे आहे ती मुदतवाढ मिळणार आहे। कशाची मुदतवाढ, तर लाडक्या बहिणींना ही मुदतवाढ गिफ्ट असणार आहे। कशाची मुदतवाढ, तर ज्या बहिणींना अगोदर अर्ज करता आलेले नव्हते अशा बहिणींना आता अर्ज करता येणार आहेत। पुन्हा ही तारीख वाढवण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद करण्यात आलेले होते, आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे। ज्या बहिणींनी नोंदणी केलेली नव्हती, फॉर्म भरलेले नव्हते अशा बहिणींना या ठिकाणी सरकारकडून मुदतवाढ म्हणजेच पुन्हा फॉर्म भरण्याची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांना डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजेच 30 तारखेपर्यंत हे जे पैसे आहेत ते मिळून जातील। डिसेंबरचा हप्ता 30 तारखेपर्यंत राहिलेल्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण
योजनेमध्ये आत्तापर्यंत ज्या महिलांना आधार लिंक नसल्यामुळे पैसे आले नव्हते, या महिलांना देखील पैसे येणार आहेत. स्वतः आदिती तटकरे मॅडमने ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. सर्व बहिणींपर्यंत ही जी माहिती आहे ती गेलीच पाहिजे. त्यामुळेच व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या बहिणीला, की जर त्यांचं आधार लिंक नव्हतं, त्यांना पैसे आले नव्हते, तर त्यांना आता पैसे येणार आहेत. आणि सोबतच ज्या बहिणी अर्ज करायच्या राहिलेल्या होत्या, नोंदणी करायची राहिलेल्या होत्या, त्यांना आता पुन्हा मुदतवाढ मिळण्यासंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे मॅडमने स्पष्ट केलेलं आहे. नवीन वर्षाचं नवीन हे गिफ्ट असणार आहे. लाडकी बहीण योजना 15 ऑक्टोबरपर्यंत शेवटची तारीख होती अर्ज करण्याची, परंतु आता ही नोंदणी करण्याची तारीख जी आहे ती वाढवण्यात येत आहे. आणि त्यामुळे ज्या कोणी राहिलेल्या माझ्या माता भगिनी होत्या, महिला भगिनी होत्या, त्या सर्वांना आता पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2100 रुपये तर मिळणारच आहेत मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या. कुणी कागदपत्रांच्या अडचणीमुळे कशामुळे फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळत आहे. तारीख संपली होती परंतु तुमच्याकडे तारीख संपत आली होती, कागदपत्र नव्हती, तुम्ही काढायला टाकलेली होती, अशा अनेक अडचणी असतील. ज्यांनी फॉर्म भरलेले नव्हते त्यांना पुन्हा संधी मिळत आहे आणि मुदतवाढ मिळणार आहे अर्ज करण्यासंदर्भात, नोंदणी करण्यासंदर्भात. ही महत्त्वाची माहिती तुम्ही पाहत आहात. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्या महिला राहिलेल्या होत्या त्यांना याचा फायदा झाला पाहिजे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा सुरू होत आहेत. अर्ज कसा भरायचा, काय भरायचा, या संदर्भात तुम्हाला यूट्यूबवरती सविस्तर माहिती पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे नक्की योजनेचा लाभ घ्या. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. कारण ही योजना जी आहे ती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर बनण्यासाठी सरकारने सुरू केलेली आहे. आता रक्कम देखील वाढलेली आहे. आता सध्या 2 महिने आणखी आपल्याला 1,500 मिळणार आहेत, पण पुढचे जे 2100 रुपये आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्यापासून आपल्याला हे दिले जाणार आहेत. त्यामुळे 2100 रुपये 2 हप्ते एकत्र आले तर 4200 रुपये तुमच्या घरात येणार. आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले नव्हते त्यांनासुद्धा पैसे सरकार पाठवणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करून टाका. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह. पहा त्या अगोदर हा व्हिडिओ नक्की तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी राहिलेल्या असतील, तुमच्या भगिनी राहिलेल्या असतील अर्ज करण्याच्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अर्ज पुन्हा सुरू होत आहेत, नोंदणी पुन्हा सुरू होण्याची या ठिकाणी निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे.